मित्रांनो, मुंबईला जर जिंकायचं असेल तर एकच पर्याय, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवला घरी पाठवा आणि त्याचबरोबर दीपक चहरला पण. काय नाही, हे नुसते हे पैसे खाऊ आहेत, ह्यांचं काय काम नाही आहे. ते सूर्यकुमार यादव कुठं बॉल मारतो त्याला पण माहीत नाही, जाऊन त्या प्लेअरच्या हातात बॉल जातो, पहिलाच बॉल आउट होतो. ह्याच्या पुढं 1000 वेळा केला आणि तेच ते दुसरं करत नाही. हार्दिक पांड्याने नुसतं ॲटिट्यूड भरलं आहे. ते ॲटिट्यूड लोकांना मागच्या वर्षी पण तेच बघितलं, ह्या वर्षी पण तेच बघायचं. त्याचा ॲटिट्यूड बघूनच वैताग आला लोकांना. त्याला कॅप्टनशिप सोडा, त्याची काय ती टीममध्ये घ्यायची बी लायकी नाही ती हार्दिक पांड्या. तो कॅप्टनच्या लेवलचा माणूसच नाही. तो खराब म्हणजे संपलाय तो. हार्दिक पांड्या डायरेक्ट उचलतोय आणि बुमरावर चिरकतोय. म्हणजे काय बुमराला चिरकतोय भाऊ. ते रोहित शर्मा कधी ते कॅप्टन असताना बुमराला एका शब्दानं काय बोलला नाही. तुला बुमराला यूज करता येणे, तुला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही की मी मॅच जिंकतोय. तुझ्यात ॲटिट्यूड, नुसतं ॲटिट्यूड भरला आहे. ते तू टीममध्ये तू फिल्डिंग करायला आला की तुझ्यात नुसतं ॲटिट्यूड दिसतो, तुझ्या दुसरं काहीच दिसत नाही तुझ्यात. नुसतं स्वतःचा ये. आणि सूर्यकुमार यादवचा तर काय विषय सांगू नका. त्या माणसाला तुम्ही, ते आता इंडियन कॅप्टनच्या लेवलचा बी माणूस नाही. तो येतोय, तोंड फाकत येतोय, चिंगम चढत येतोय, दुसरं काहीच करत नाही. येतोय, बॉल कुठं मारतोय त्याच्यात त्याला कळत नाही आणि 1000 वेळा हीच काम ते करतोय रिटर्न. काहीच अर्थ नाही त्याला. त्या दोघांना सुद्धा टीममधनं बाहेर काढा. मुंबई टीम नवीन प्लेयर की आहे ती बेंचवरची प्लेयर घ्या, मस्त चांगले खेळतील. हरली तरी चालेल, पण या असल्या लोकांकडून हरून ती मागच्या वर्षी जी घडली तीच घडून घेण्यात काही अर्थ नाही ह्याच्यात.